खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वास हीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स, प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ वेशी शेजारी, राजगुरुनगर, 9850919999. साधारणतः 7 ते 8 महिन्यांपूर्वी राजगुरुनगरच्या गवळी बाबांवर काही आरोप झाले. त्यांनी महिलांचं लैंगिक शोषण केलं, एका महिलेचं किंवा महिलांचं लैंगिक शोषण करतात. मात्र त्यावेळेस सुद्धा मी हा मुद्दा उचलून धरला होता आणि फोकस महाराष्ट्राच्या माध्यमातून स्वतः गवळी बाबांनी हे प्रकरण सांगितलं की नेमकं काय प्रकरण होतं, काय प्रकरण नाही. आज अचानक एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने याबाबत एक बातमी केली आणि एका महिलेचा व्हिडिओ समोर आला. त्यामध्ये असं सांगण्यात आलं की माझं लैंगिक शोषण त्या बाबांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर मी तडक पुन्हा बाबांकडे आलो आणि माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र बाबांकडे इथं आल्यावर बातमी वेगळीच मिळते, काहीतरी वेगळंच सांगणार बाबा परत तुमच्यावर आरोप होत आहेत. परत आज सकाळी एका मोठ्या राष्ट्रीय वृत्तवाहिनीने तुमच्या विरुद्ध बातमी दिली, काय म्हणाल? 8 महिन्यापूर्वी माझ्यावर जे आरोप झाले होते त्याच्यामध्ये पण ही महिला सहभागी होती. काय ते पण धांदात आरोप खोटे होते. त्याच्यानंतर माझ्यावर गुन्हा दाखल झाला. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. सदर गुन्ह्यामध्ये मला माननीय कोर्टाला, न्यायालयाला कुठलाही एक सिद्ध असा पुरावा नसल्यामुळे मला त्याच्यामध्ये जामीन पण मंजूर झालेला आहे. काय आणि 8 महिन्यापूर्वी पण मी ज्यावेळेस माहिती उपलब्ध करून दिली होती का हा जो विषय हा फक्त एका जागेच्या विषयावरून झालेला आहे. त्यांच्या मागं जे हस्ती आहेत, काही अधिकारी वर्ग पण आहे. काय कारण ह्या केसच्या अगोदर त्यांनी 9 लोकांनी येऊन आम्हाला इथं मारहाण केली होती. त्याच्यानंतर म्हणजे जेव्हा ते व्हिडिओ आले ते सांगताय तुम्ही? नाही, मागच्या 7 महिना म्हणजे 4 ऑगस्टला ह्या लोकांनी मला इथं मारहाण केली होती. काय परत 112ला फोन करून त्यांनी इथं गाडी बोलवली होती. 112ला फोन करून गाडी 2 प्रतिष्ठित व्यक्तींना इथं बोलवलं होतं आणि एक परत असं दाखवलं का जे झालंय ते झालंय, इथं तुम्ही मिटवून घ्या. म्हणलं ठीक आहे. आता आमच्या मागं कसं आहे, कोणी हस्तक नसल्यामुळं आम्ही आपले चांगल्या भावनेने ते प्रकरण मिटवून घेतलं होतं. पण त्याच्यानंतर त्याला वेगळं कलाटणी 4 दिवसांनी समजा एक बंधुगारीचा विषय पुढे आणला. त्यावेळेस पण पोलीस स्टेशनने माझ्याकडून स्टेटमेंट घेतलं होतं. आम्ही जवळजवळ 40-45 लोकांनी तिथे येऊन का इथं काय चालतंय काय नाही, काय ह्या पद्धतीनं तिथे हे केलं होतं. त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस पोलीस स्टेशनला गेलो होतो तर त्यांनी सांगितलं 4 दिवस उलटून गेलेले बाबा, तुमची केस घेता येत नाही, तुम्हाला जरी मारहाण झालेली असली तरी पण. आता न म्हणल्याच्या नंतर आम्ही तिथून माघारी फिरलो. त्याच्यानंतर परत एक 4-5 दिवस गेल्याच्या नंतर, 8-10 दिवस गेल्याच्या नंतर यांनी काही लेडीज माझ्या विरोधात उभ्या केल्या. यांनी आमचा विनयभंग केला. कोणी म्हणलं मंदिरात हे केलं, कोणी म्हणलं आम्हाला असं म्हणलं. काय म्हणलं हे केलं असं काही हे नव्हतं. काय आणि ज्यावेळेस हा गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर आम्ही तातडीनं थोडं पैशाची ॲडजस्टमेंट करून इथं कसं आहे, आपण थोडंसं वेगळ्या ठिकाणी आहे, डोंगराच्या कडेला आहे. मी तेव्हापासून इथं CCTV बसवलेलं आहे. इथं कधी कोणी आलं एक त्याचा एक पुरावे राहाव्यात. काय कारण आम्हाला त्यावेळेस कुत्र्यावानी मारलं होतं लोकांनी. बाबा त्यावेळेसची घटना मला माहिती आहे. बाबा मला एक सांगा, आज अचानक इतक्या महिन्यांनंतर हा विषय परत उकरून काढण्यात आला. त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं निर्दोष आहात, आज सांगताय तुम्ही निर्दोष आहात. त्यावेळेस तुम्हाला कोर्टाने पुरावा नाही म्हणून जामीन दिला होता. मात्र आज जेव्हा हे प्रकरण परत बाहेर आलंय तेव्हा काय म्हणाल? ते पहिलं सांगणार ना आपण. आता त्यांनी ते का म्हणजे त्याच्यावर परत त्यांनी ऍक्शन का घेतली हे त्यांना माहिती आहे. काय का ह्या माणसाला फक्त भरडून काढायचा आणि त्यांचा पहिल्यापासून हा विषय हाच होता का हा माणूस इथून पळून गेला पाहिजे किंवा याने आत्महत्या केली पाहिजे आणि हे सगळं आमच्या ताब्यात आलं पाहिजे. बाबा आता तुम्ही एक शब्द वापरला, आत्महत्या केली पाहिजे, हे शब्द ताब्यात आले पाहिजे. ठीक आहे, मला त्या विषयात जायचं नाही. महाराष्ट्रात सध्या काही वेगळ्या घटना घडतायत, त्या दृष्टीने तुम्हाला सुद्धा त्या कचाट्यात पकडलं जातंय का? हो निश्चितच, हे 100%. कारण ह्या त्याच काही गोष्टींचा आधार घेऊन आता हे तापलेला तवा आहे, कशी पोळी भाजून घ्यायची हा याच्यामध्ये एक स्पष्ट येतोय. कारण आपल्या आश्रमामध्ये
महाशिवरात्रीचा कार्यक्रम होतोय, दत्त जयंती होती, गुरुपौर्णिमा उत्सव साजरी होती. इतर टायमाला आता समजा मध्ये आम्ही रामनवमीचा भजनाचा कार्यक्रम केला, रामनवमी उत्सव केला. काय समजा काही देवींचा कार्यक्रम असेल तर आम्ही तो पण करतो. कोणी जर म्हणलं बाबा 1,500 रुपये घ्या, आम्हाला हॉल द्या समजा 2-3 तासाकरता, तर ते पण त्यांचे कार्यक्रम करतात. देवाचे हो, जे काय असते, देवाचे कार्यक्रम. सणांचे. बाबांचं असं स्पष्ट शब्दात म्हणणं आहे आज सुद्धा की तवा तापलेला आहे, कोणीतरी पोळी भाजून घेतय. मी तेव्हाही निर्दोष होतो, मी आजही निर्दोष आहे. सत्य काळानुसार बाहेर येईल सुद्धा. मात्र या सगळ्यानंतर जेव्हा आज आम्ही बाबांना पुन्हा भेटण्याचा प्रयत्न केला तेव्हा बाबांचं सगळ्यात आधी म्हणणं हेच आलं, मला बदनाम करू नका, मला जगू द्यात. कॅमेरामॅन वैभव वाघमारे सह सिद्धेश कर्नावट, फोकस महाराष्ट्र, राजगुरुनगर. तुमच्या मनपसंत खरेदीला आता आमच्या संगम कलेक्शनची कपड्यांची जोड. जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणार, तर त्वरा करा आणि आपल्या सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून. तर आता चॉईस तुमची, तर कपडे आमच्या दुकानातून.